पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल मृत अवस्थेत आढळल्याने पर्यावरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे सदस्य स्वप्नील पवार आणि सोमनाथ घुंगुर्गे यांना हा पक्षी मृत अवस्थेत सापडला। प्राथमिक अंदाजानुसार तीव्र उष्णता आणि पाण्याच्या अभावामुळे या हरियालचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर नदी असतानाही हा पक्षी आपली तहान भागवू शकला नाही। ही बाब अधिकच गंभीर ठरते। यामागील मुख्य कारण म्हणजे नदीतील वाढते प्रदूषण, औद्योगिक सांडपाणी, रासायनिक घटक आणि घातक कचऱ्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून ते पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्यायोग्य राहिले नाही। वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे शुभम पांडे यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच आता पक्ष्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसतोय। पक्षी रक्षक आणि स्वयंसेवक त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असले तरी पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। हरियाल हा प्रामुख्याने जंगल भागात आढळणारा, फळांवर उपजीविका करणारा आणि स्वच्छ पाणी व सुरक्षित अधिवासावर अवलंबून असलेला पक्षी आहे। मात्र शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे। गेल्या काही दिवसात नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याने जलचरच नव्हे तर पक्षी आणि इतर वन्यजीवही संकटात सापडले आहे। पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने अनेक पक्षी मानवी वस्तीत येत असून अशा परिस्थितीत उष्माघात किंवा विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू होत असल्याचं समोर येत आहे। पर्यावरण तज्ञांच्या मते नदी स्वच्छता, पाण्याचे स्रोत जपणे आणि शहरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही काळाची गरज बनली आहे। नागरिकांनीही आपल्या घराजवळ किंवा गच्चीवर पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांना मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे। आता प्रश्न एकच, आपण वेळेत जागे होणार का की अशा घटनांची मालिका पुढेही सुरूच राहणार? आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।